संस्था करतात. आपण क्षणभरापुरते असे म्हणू की अंधांना न्याय मिळाला पाहिजे, अपंगांना न्याय मिळाला पाहिजे, अंधांसाठी अपंगांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्याविषयीची एक 5 मिनिटाची हळहळ आपल्या निश्चित सगळ्यांच्या मनामध्ये येते. पण प्रत्यक्ष दिवस रात्र त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासाठी काम करणारी किती माणसं आपल्याकडे आहेत. आणि असा हा माणूस स्वतःला पूर्ण विसरून, कुटुंबाला पूर्ण विसरून फक्त अंध अपंगासाठीच काम करतो. म्हणून मी असं म्हणत असतो की हरिश्चंद्र सुडेंसारखी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. स्वधारमध्ये जावं आणि त्या अंधांना, त्या अपंगांना बघावं. असं कधी कधी आपलं स्वतः लाजिरवाणं वाटतं की अरे ते आपल्यापेक्षा खूप वरचढ आहेत, ते आपल्यापेक्षा फार पुढे आहेत, ते आपल्यापेक्षा फार सुखी आहेत. त्यांचं सुख बघून आपण ते सुख घ्यावं इथपर्यंत त्या स्वधार केंद्रामध्ये त्यांना ते सुख मिळतं. गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया, मंगल मूर्ती श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया. अपंगांचे जीवन अपंगत्वामुळे अडत नाही. सपंगाप्रमाणेच ते सुद्धा सक्षमपणे जीवन जगू शकतात. हवी असते त्यांना फक्त संधी. अपंगत्वाचा अडसर बाजूला सारून त्यांच्यातील वेगळेपणाला सामावून घेण्याची तयारी, वेलीला मांडवाचा आधार दिल्यावर ज्याप्रमाणे ती वाढते, फुलते, तसेच अपंगांचे जीवनही आधार प्रोत्साहनामुळे नक्कीच बहरते. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठीही आपण काही केले पाहिजे, ही सामाजिक ऋणाची भावना स्वाधार केंद्र जपते. परिसरातील गावांच्या विकासाकरिता महिला सक्षमीकरण, जल पुनर्भरण, पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड तसेच लोकप्रबोधनाचे विविध उपक्रम प्रतिष्ठान राबविते. यात स्वावलंबी अंध अपंग मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. स्वाधार केंद्रातील पुनर्वसन प्रकल्पामुळे अनेक अंध अपंगांच्या जीवनाचा कायापालट झाला असला तरी समाजातील हजारो अंध अपंग हे अजूनही दुर्लक्षित जीवन जगत आहेत. कारण समाजातील लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला नाही. जग जरी पुढे गेले तरी अपंगांच्या विवंचना काही संपल्या नाहीत. अपंग मुली या अपंग तर असतातच, शिवाय महिला म्हणून त्या खूप त्यांना मागासले पण येतं आणि त्यांच्या शिक्षणाचा पण प्रश्न असतो. त्यांना लवकर आपलं शिक्षण तर देतच नाहीत, घरातच ठेवतात. शिवाय आईवडिलांच्या नंतर त्यांना कोण सांभाळणार हाही प्रश्न असतो. टक्के अपंगत्व हे टाळता येऊ शकतं. कारण ते अपंगत्व वेळीच न मिळालेल्या वैद्यकीय सेवा किंवा कुपोषण, मूळतः गरिबीमुळं आणि अज्ञानामुळं आणि अपुऱ्या सुविधांमुळं अपंगत्व टाळता आलेलं नाहीये आणि ती व्यक्ती अपंग झालेली असते. मग जर ह्याच गोष्टी त्या अपंगत्वाला कारणीभूत असतील तर साहजिकच त्या अपंग व्यक्ती अपंग होण्यासाठी हे शासन आणि समाज कारणीभूत आहे म्हणायला हरकत नाही. मग अशा वेळेला पाप पुण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही. समाजाकडून, शासनाकडून झालेला तो अन्याय आहे आणि त्यामुळंच शासनाची आणि समाजाची जबाबदारी बनते की या अपंग असलेल्या व्यक्तीला मग पुढे सामाजिक न्याय मिळवून देणं, म्हणजेच त्याला पुनर्वसनाच्या सेवा आणि त्याला इतर सर्वसामान्यपणे जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा सुविधा, संधी उपलब्ध करून देणं मग आपली शासनाची आणि समाजाचीच जबाबदारी बनते.